नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नैऋत्य ते वायव्य दिशेतील दरवाजे आणि शौचालयासाठी योग्य दिशा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मॉडर्न वास्तू कन्सल्टंट आणि बिल्डिंग बायोलॉजिस्ट अभिजित पांढरे सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. सरांशी चर्चा करणार आहोत. दरवाजांचं महत्त्व वेगवेगळ्या दिशेतल्या जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. अभिजित पांढरे यांना 18 वर्षांचा कॉर्पोरेट जगताचा अनुभव आहे. तसंच ब्रँड कम्युनिकेशनमध्ये भारतात आणि परदेशामध्ये वेगवेगळी प्रोजेक्ट्स त्यांनी केलेली आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ते रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रॉपर्टीजसाठी मॉडर्न वास्तू कन्सल्टन्सी सर्व्हिसेससुद्धा देतात. तसंच पूर्णपणे वैज्ञानिक, शास्त्रीय आणि टेक्निकल पद्धतीने, तांत्रिक पद्धतीने प्रभावी मॉडर्न वास्तू उपाय मार्गदर्शन ते करत असतात. अनेक क्लास 1 ऑफिसर्ससुद्धा, सरकारी अधिकारीसुद्धा त्यांचे क्लायंट्स आहेत. कलेक्टर्स म्हणू नका किंवा पोलीस अधिकारी म्हणू नका, सर्जन्स म्हणू नका, डॉक्टर्स, प्रोफेसर्स, तसंच वकील, IT इंजिनियर्स, तसंच कॉर्पोरेट जगतातले उच्चपदस्थ उद्योजक, अधिकारी हे सरांचे क्लायंट्स आहेत. चला तर मग सरांशी चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर, आणखी म्हणजे खरं तर दरवाजांचं वेगळं असं महत्त्व असतं वास्तूमध्ये. भले मध्ये तुमचं घर असो, तुमच्या घराचं प्रवेशद्वार असो किंवा मग एखादं कमर्शियल बिल्डिंग असो. तर आज आपण नेमकं कोणत्या दिशेतील दरवाजांचं महत्त्व जाणून घेणार आहोत? आज आपण नैऋत्यपासून वायव्यपर्यंतच्या दिशेतील जे दरवाजे येतात, ज्याला आपण पश्चिमाभिमुख दरवाजे म्हणतो, त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. आता होतं काय माहिती आहे का, मागच्या शोजमध्ये आपण पूर्वेकडचे पाहिले आहेत. पूर्वेकडचे 8, जसं मी मागे सांगितलं होतं, 4 दिशेला 8-8 पदं असे असतात आणि असे मिळून 32 पदं असतात. तर आपण उत्तरेकडचे, पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे दक्षिणेकडचे याच्या आधी पाहिले आहेत. आता आपण पश्चिमेकडचे पाहतोय. तर आता आपण सुरुवात करणार आहेत नैऋत्यपासून तर वायव्यपर्यंत. तर आपण याला 8 याच्यामध्ये विभागलंय, त्याला आपण पद म्हणतो. तर आपण सुरुवात करूया नैऋत्यातल्यापासून. नैऋत्यमध्ये 2 पदं येतात. एक येतं यसेट, ज्याला आपण नाव दिलेले आहे W1, W2, म्हणजे वेस्ट साईडचं W1 पासून तर W8 पर्यंत असे 8 पदांना आपण नावं दिलेले आहेत. तर यसेट हे जे पद येतं हे बेसिकली याच्यामध्ये जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आला, मी मागे सांगितलं दरवाजांचे रिझल्ट्स वास्तूमध्ये 80% अनुभवायला येऊ शकतात आणि 32 मधले फक्त 4 ते 5 पदं चांगले आहेत, बाकी कमी अधिक प्रमाणात हानिकारक आहेत. आता यसेट पदात म्हणजे नैऋत्याच्या या पदामध्ये जर डोवर आला तुमचा, तर होतं काय माहिती आहे का, की ती जी फॅमिली असते ती डिस्कनेक्ट होते समाजापासून अंतर राखून राहते. तसंच उशिराने लग्न होतात त्या घरामध्ये. तसंच त्याच्या बाजूचं जे पद आहे W1 ते तर अतिशय हानिकारक. त्या पदात जर दरवाजा आला तर आयुर्मान हे जास्तीत जास्त 50-51, त्याच्या पुढे नाही. त्याचबरोबर काय होतं, पुअर फायनान्शियल कंडिशन म्हणजे आर्थिक तंगी त्या घरात अनुभवायला येते. म्हणून नैऋत्यातले डोअर हे शक्यतो टाळतात. आता आपल्याकडे असे काही क्लायंट्स आहेत ज्यांचे नैऋत्यातले डोअर्स होते, मग ते त्यांचे बाल्कनीचे असतील, टेरेसचे असतील, युटिलिटीचे असतील किंवा मुख्य दरवाजा असेल. आपल्याकडे ॲडव्हान्समध्ये ट्रीटमेंट आहेत त्याला, आपण त्या केल्या. आता आमचं नाशिकमध्ये एक क्लायंट आहे, मोठं 4 BHK होतं, टेरेचा डोअर त्यांचा येत होता पूर्ण अशा नैऋत्याच्या पदामध्ये. आपण तिथे ॲडव्हान्स ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर त्यांचा बिझनेस जो एकदम डाऊन झाला होता तो पुन्हा फ्लरिश झाला. तसंच अजून एक आमचं कांदिवलीचं क्लायंट होतं, अशा पदात डोअर होते, 21 लाखाचं पॅकेज होतं IT मध्ये. काय दुर्बुद्धी झाली, सोडून दिली 3 महिने घरी. मला म्हणे सर असं झालं. आपण त्यांच्याकडे वास्तू केली, 1 महिन्यामध्ये त्यांना नोकरी लागली पुन्हा. आपल्या फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर त्यांचे अनुभव आपण फीडबॅक टाकत असतो. 25 लाख पॅकेज ॲज अ असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट. हो, त्याच्यामुळं ह्या नैऋत्यात जरी डोअर असतील तरी पण आपल्याकडे त्याच्याकडे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत. मग आता पुढे जाऊया आपण. नैऋत्यकडून आता वायव्येकडे चाललोय. त्या W1च्या शेजारी येतं W2 पद, ज्याला आपण म्हणू नैऋत्य आणि पश्चिम याच्यामध्ये येतं. ते पण काय माहिती का, नातेसंबंधामध्ये ना एक असुरक्षिततेची भावना निर्माण करतं. त्याचबरोबर तुमच्या जीवनात अस्थिरता देतं, करिअरमध्ये प्रत्येक बाबतीत. त्याच्या पुढचं पद W3 पद अतिशय सुंदर, अप्रतिम, ज्याला आम्ही अंबानीचीच एंट्री म्हणतो. म्हणजे भरपूर प्रमाणात तुम्हाला पैसा, सुख, समृद्धी देते. त्याच्या शेजारचं W4 पद, ते पद तुम्हाला व्हेरी गुड हॅपी फॅमिली लाईफ देतं. लग्नानंतरचं म्हणतो ना, सुखी समृद्धी कुटुंब असं ते. W5 पद म्हणजे आमिर खानचं पद, आम्ही त्याला म्हणतो मिस्टर परफेक्शनिस्ट, खाईन तर तुपाशी, अशा टाईपचं ते पद असतं W5चं. त्याच्यानंतर W6 येतं. आता आपण वायव्येकडे पश्चिमेच्या मध्ये आलोय बरं का.
आता पश्चिमेच्या तिथे शेजारी म्हणजे वायव्येकडे थोडं झुकलं तर W6 पद येतं. हे पद म्हणजे कसं होतं माहिती का, तिथे अपेक्षापूर्ती होत नाहीत, परिणामी माणूस काय होतो ना, डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्या शेजारचं येतं W7 पद, त्याच्यामध्ये व्यसनी बनतं माणूस, कसलं ना कसलं व्यसन लागतं. आणि अशा काही गोष्टी होतात की जनरली तुम्हाला सांगतो आत्महत्येला प्रवृत्तही करू शकतं हे पद. माझे क्लायंट आहे कोल्हापूर साईडचं, त्यांच्या घरामध्ये 3 जणांनी आत्महत्या केल्यात आणि सगळे त्या W7 पद होतं त्यांच्या घरामध्ये, जे आपण आता व्हर्च्युअली ब्लॉक केलंय. चौथ्या माणसाच्या डोक्यामध्ये पण तसे विचार चालू झाले होते. इतके घातक पद आहेत हे. त्याच्यानंतर येतं W8चं पद. W8चं पद हे कोणासाठी चांगलं, जे 2 नंबरमध्ये आहेत, ब्लॅक मनीमध्ये भ्रष्टाचार वगैरे यांच्यासाठी अतिशय उत्तम. किंवा जे ब्रोकरिंग करत, ब्रोकरशिप म्हणजे ज्याला म्हणतात ना, एजंट म्हणजे दलाल असतात, प्रॉपर्टी ब्रोकर असतात, 2 व्हीलरचे वगैरे, त्यांच्यासाठी ते चांगलं. पण त्या पदामध्ये जर डोअर आला आणि तुमच्या वायव्येच्या ह्या पदामध्ये, तर होतं काय माहिती का, की तो जो व्यक्ती आहे ना तो फार स्वार्थी बनतो. वायव्येतले हे पद आहे. त्याच्यानंतरचं N1चं आपण मागे बघितलं तरी पण पुन्हा सांगतो, याच्यामध्ये मग बाकीचे बाहेरचे लोक तुमच्याबद्दल वाईट भावना ठेवणं वगैरे अशा गोष्टी होतात. हे असे पश्चिमाभिमुख दरवाज्यांचे फायदे तोटे आहेत. याच्यातले फक्त 3 पदं चांगले, बाकीचे हानिकारक. पण आपल्याकडे याच्यावर ट्रीटमेंट आहेत. आपण त्याचे जे निगेटिव्ह किंवा नकारात्मक गुणधर्म आहेत ते आपण व्हर्च्युअली ब्लॉक करतो विना तोडफोड. ओके. सर, खरं तर शौचालय ही जागा अशी आहे की असा पूर्वी असं म्हणायचं की शौचालय हे घराच्या बाहेरच असतं. बरोबर. पण आता शौचालयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नेमकं कोणत्या दिशेला ते असायला पाहिजे, कारण आता आपली घरं मुळात छोटी आहे, फ्लॅट सिस्टम मध्ये आपण राहतो शहरात. तर मग आणि समजा जर ते शौचालय चुकीच्या दिशेत असेल तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात का? होतात. आता एक लक्षात घ्या, शौचालय किंवा WC किंवा टॉयलेट मुळात काय करतं, याच्यासाठी फक्त 3 दिशा चांगल्या आहेत घरामध्ये. जर दुसऱ्या दिशेत ते आलं तर ते मुळात शौचालयाचं काम काय असतं, टॉयलेटचं डिस्पोज करणं, ओके, ती गोष्ट नष्ट करणं किंवा बाहेर टाकणं, बरोबर. तर काय करतं, तर ते जे त्या विशिष्ट दिशेत जर ते आलं तर त्या दिशेचे गुणधर्म ते लोप पावतात किंवा नष्ट होतात. आता याच्यासाठी फक्त 3 दिशा चांगल्या आहेत शौचालयासाठी किंवा टॉयलेटसाठी. ती पहिली दिशा कोणती, पूर्व आणि आग्नेय याच्यामधली, ज्याला आम्ही ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणतो. दुसरी दक्षिण आणि नैऋत्य याच्यामधली, ज्याला आम्ही साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो. तिसरी पश्चिम आणि वायव्य यामधली, ज्याला आम्ही वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणतो. ह्या 3 दिशा जर सोडल्या तर बाकीच्या दिशेत जर टॉयलेट आलं तर काय काय दुष्परिणाम होतात ते पण मी तुम्हाला सांगतो. आता सुरुवात करू उत्तरेपासून. उत्तरेत जर तुमचं टॉयलेट असेल तर तुमच्या जीवनात ज्या नवीन संधी, उत्तर दिशा नवीन संधीची असते, जॉब ऑपॉर्च्युनिटीची असते, नवीन प्रोजेक्ट्स असतात, जीवनात नवीन संधी अजिबात येत नाही किंवा ते कमी प्रमाणात येतात. त्याच्या शेजारची NNE, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, ज्यांना आपल्या फेसबुकवर आहे, ज्यांना माहिती आहे आपण 16 दिशांमध्ये काम करतो, आपण पूर्वी पण सांगितलंय. जनरली लोकांना 8 दिशा माहिती आहे, आपण 16 दिशा, उपदिशा आणि लघुदिशात काम करतो. नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी दिशा येते, जी हेल्थची असते, म्हणजे उत्तर आणि ईशान्य याच्यामधली, याच्यामध्ये जर टॉयलेट आलं तर घरात आजार पण पाहायला मिळणार, प्रतिकारशक्ती कमी. ईशान्य टॉयलेट म्हणजे महाभयंकर. जनरली बाकी मला माहीत नाही, पण लोक म्हणतात ईशान्य टॉयलेटला उपाय नसतात, पण आपल्याकडे आहेत ॲडव्हान्समध्ये. पण शक्यतो तरी पण मी सांगतो ईशान्येतलं टॉयलेट टाळावंच, कारण ईशान्येतलं टॉयलेट तुम्हाला कॅन्सर देऊ शकतं. दुसरी गोष्ट पॅरालिसिस आणि हेल्थ इश्यूज, न्यूरो प्रॉब्लेम्स मेंदूच्या रिलेटेड हे होऊ शकतात. त्याच्यानंतर ईशान्य आणि पूर्वेमधली जी जागा आहे त्याला आपण ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये जर टॉयलेट आलं तर संततीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, संतती होण्यामध्ये, कारण तिथं फर्टिलिटीची देवता असते. तसेच तुमच्या जीवनामध्ये जी उल्हासितपणा, प्रफुल्लिता किंवा ज्याला काय म्हणता येईल ना, फ्रेश वाटणं, ह्या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाही, मनोरंजन जाणवणार नाही. नंतर पूर्वेमध्ये जर टॉयलेट आला असेल तर तुमचे नवीन सामाजिक संबंध प्रस्थापित होणार नाही. हां, आता पूर्व आणि आग्नेयमध्ये दिशा ओके, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, याच्यात जर टॉयलेट आला असेल तर तुम्हाला चिंता, काळजी ह्या कमी प्रमाणात पाहायला मिळतील त्या घरामध्ये. त्याच्यानंतर आग्नेयमधलं टॉयलेट महाभयंकर. आग्नेयमधलं टॉयलेट तुम्हाला कोर्ट केसेस देणार, संततीत प्रॉब्लेम, पैसा अडकणार, नवीन पैसा येणार नाही, कॅश क्रंच ज्याला म्हणतात, म्हणजे लिक्विड कॅश म्हणजे रोखीचा पैसा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याच्या पुढची जी दिशा येते साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आणि दक्षिण, याच्यामध्ये जर टॉयलेट आलं तर होतं काय की आत्मविश्वासामध्ये कमतरता. त्याच्यानंतर असं तुम्हाला जी फिजिकल स्ट्रेंथ पाहिजे, शक्ती पाहिजे, ती तुम्हाला कमी जाणवणार, कामात अडथळे येणार भरपूर. दक्षिणेतलं टॉयलेट आलं तर तुम्हाला काय होईल की झोपेच्या समस्या,
नंतर नावलौकिकाला कुठेतरी धक्का लागणार. हम्म. त्याच्यानंतर दक्षिण आणि नैऋत्य याच्यामधलं जर टॉयलेट असेल, याला आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो, अतिशय उत्तम, छान, ती जागा चालते टॉयलेटला. पण नैऋत्यातलं टॉयलेट महाभयंकर. नैऋत्यातलं टॉयलेट म्हणजे पितृदोषात किंवा शापदोष हे समजून घ्यायचं जनरली आपण. आता नैऋत्यातलं टॉयलेट काय करतं, जीवनात तुम्हाला देतं अस्थिरता, रिलेशनशिप इश्यूज म्हणजे काही काही केसेसमध्ये तर हे पाहण्यात आलं माझ्याकडे, आपण क्लायंट्स असतात आपले, तर डिव्होर्सपर्यंत केसेस गेलेल्या आहेत नैऋत्यातल्या टॉयलेटमुळं. जीवनात अस्थिरता येते. नंतर ज्याला म्हणतात ना, रोजीरोटीचं देखील, रोजचं खर्च भागवणं देखील, दैनंदिन खर्च भागवणं देखील अवघड होऊन जातं त्याच्यामध्ये. त्याच्या पुढे येतं नैऋत्यानंतर नैऋत्य आणि पश्चिम याच्यामध्ये जर टॉयलेट आलं, ज्याला आपण वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो, तिथे जर टॉयलेट आलं तर होतं काय की शैक्षणिक प्रगती खुंटती, चांगले मार्क्स मिळत नाही वगैरे. त्याच्यानंतर सेव्हिंग्ज होत नाहीत. जर पश्चिमेत टॉयलेट आलं तर तुमची कोणतीही इच्छापूर्ती, आकांक्षा, काय म्हणतात ना, अपेक्षापूर्ती होत नाही. त्याच्या पुढचं आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, हे योग्य. त्याच्यामध्ये जर आले तर बॉडीतलं विषद्रव्य ज्याला म्हणतात डिटॉक्सिफिकेशन होतं आणि मनाचा असलेला जो बरेच विचार असतात जे नको असतात त्याचा पण निचरा होतो. वायव्येतला टॉयलेट काय करतं, तुम्हाला समाजापासून म्हणावं तेवढा सपोर्ट मिळत नाही, बँकेकडून सपोर्ट मिळत नाही. त्याच्या पुढचं येतं वायव्य आणि उत्तर याच्यामधलं, ज्याला आपण म्हणतो नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट. त्याच्यात जर टॉयलेट आलं तर पती पत्नीमध्ये तेवढं आकर्षण पाहायला मिळत नाही वगैरे, असे त्याचे आहेत. आणि हे सगळे टॉयलेट विना तोडफोड व्हर्च्युअली मॉडर्न वास्तू पद्धतीने आपण ब्लॉक करतो म्हणजे बंद करत नाही. काही ट्रीटमेंट असतात त्या करतो. टॉयलेट तिथंच असतं, फक्त त्याचे निगेटिव्ह गुणधर्म आपण नष्ट करतो. हो, नक्कीच. तर सरांकडनं आपण या संदर्भात दरवाजे आणखी कोणत्या दिशेला असावेत, आणि जर तुमच्या घरातले किंवा तुमच्या इतर वास्तूतले दरवाजे चुकीच्या दिशेला असतील तर काय उपाय आहेत, आणि सरांकडे तुम्ही कशा प्रकारे संपर्क साधू शकता हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत अभिजित पांढरे सर. खरं तर तुमच्या आता डेझिग्नेशनमध्ये बिल्डिंग बायोलॉजिस्ट हा नवीन हे पद ॲड झालेलं आहे. तर हे बिल्डिंग बायोलॉजी म्हणजे काय, त्याबद्दल आम्हाला सांगा, आणि वास्तूत त्यांचं काय महत्त्व असतं ते आम्हाला सांगा. निश्चितच. आता बिल्डिंग बायोलॉजी ही जी टर्म आहे ना, ही जर्मन टर्म आहे. ज्याला आपण वास्तुशास्त्र म्हणतो तसं जर्मनीमध्ये वास्तुशास्त्राला बिल्डिंग बायोलॉजी म्हणतात. बेसिकली झालं कसं, त्याचा उगम किंवा त्याचा जन्म कसा झाला, पूर्ण टेक्निकल आणि सायंटिफिक पद्धत आहे ती. झालं का, हिटलरच्या काळामध्ये मोठे हत्याकांड भरपूर झाले, त्या म्हणजे लाखो जणांशी झाले वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर ते जे मृतदेह होते ते तिथे जमिनीत मिळेल तिथे ते पुरले. त्याच्यामुळे काय झालं, जमिनीचे स्पंदन इतके नकारात्मक झाले की तिथे मग त्याला काउंटर करण्यासाठी बिल्डिंग बायोलॉजी हे सायन्स, हे शास्त्र निर्माण झालं. हे अतिशय आधुनिक आहे. म्हणजे याच्या मशीन्स, याचे जमिनीचे स्पंदन, जवळजवळ 3000 फ्रिक्वेन्सीज जमिनीला असतात, 3000 वेगवेगळ्या पद्धतीच्या. ते मोजण्याच्या पद्धती, आधुनिक ते मशिनरीज असतात, ज्या भारतामध्ये रेअर टू रेअर अवेलेबल आहेत फार कमी जणांकडे. तर त्याच्यानंतर जमिनीतून येणारे जे लहरी आहेत भूगर्भातून, ज्याला जिओपॅथिक म्हणतात, हार्टमॅन म्हणतात, ले करी वगैरे वगैरे, असे वेगवेगळे त्याला नावं आहेत. काहींचे चांगले फायदे आहेत, काहींचे दुष्परिणाम पण असतात. ते मोजण्याची पद्धती असतात. तर हा बिल्डिंग बायोलॉजीमध्ये होतं काय की जमिनीच्या स्पंदनांना फार महत्त्व दिलं जातं. आपण काय करतो, वास्तूच्या रचनेला महत्त्व देतो. अरे इकडे टॉयलेट पाहिजे, इकडे किचन पाहिजे, इकडे बेडरूम पाहिजे, झालं, असं नाही. जमिनीचे स्पंदनं देखील, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काय केसेस आहेत, अक्षरशः म्हणजे स्मशानात देखील जर घर बांधायचं झालं तरी आपण त्या जमिनीचे स्पंदनं पॉझिटिव्ह करू शकतो, अशा आपल्याकडे टेक्निक्स आहेत. म्हणजे कितीही निगेटिव्ह जमीन असेल तरीही हे बघा, जमिनीचे स्पंदनं बदलता येऊ शकतात. तर हा बिल्डिंग बायोलॉजीचा मेन जो गाभा आहे ना, तो जमिनीची स्पंदनं बदलणं. त्याच्यानंतर तुमची जी रचना आहे, समजा आता होतं काय, नवीन आज युग आहे, आज 5G आलंय, 5G येतंय. आता या 5G आल्यानंतर भरपूर काही शारीरिक समस्या निर्माण होणार आहेत. तसंच आपण मोबाईल वापरतो, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बघा, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असतात घरामध्ये, प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स आहेत, प्रत्येकाचे स्पंदन आहेत, तुम्हाला रेडिएशन जाणवेल. ह्या रेडिएशनला ते काउंटर करतं. तसे ते त्याचे इन्स्ट्रुमेंट्स किंवा तसे मशीन्स किंवा तसे इक्विपमेंट्स आहेत की हे जे मोबाईल, आता एखाद्याच्या घरावर मोबाईल टॉवर आहे, त्याचे रेडिएशन खाली येतात, त्याचे पण काही गंभीर दुष्परिणाम आहेत शरीरावर, त्याला ते काउंटर करतं. किंवा IR ज्याला म्हणतात, इन्फ्रारेड किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस, असंख्य प्रकार असतात जे आपल्याला ते दिसत नाही, पण असंख्य लहरी आहेत आपल्या भोवती. त्याला काउंटर करण्यासाठी ह्या बिल्डिंग बायोलॉजीचा फार चांगल्या पद्धतीने वापर होतो.
अच्छा हो. अच्छा सर आता आणखी एक म्हणजे झोनल ऑइल ट्रीटमेंट ही काय असते आणि वास्तुशास्त्रात त्याचा उपयोग तुम्ही कसा करता? हो, झोनल ऑइल ट्रीटमेंट आपण आता सुरू केली आहे. आता होतं काय माहिती का, झोनल ऑइल म्हणजे बेसिकली हे प्राचीन हे जे आपले ग्रंथ आहेत किंवा ऋषीमुनींनी जे बरंच काही आयुर्वेदामध्ये ज्याचा बऱ्याच उल्लेख आहे, त्या ज्ञानाला वापरून हे झोनल ऑइल बनवलं गेलं आहे. दिशा, वेगवेगळ्या दिशांची गुणधर्म, त्यांचे ग्रह, दिशांचे कारक ग्रह, त्यांचे कारतत्व, त्याला अनुसरून फुलं, त्याच्यानंतर मुळी, झाड, असंख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये, त्याचा अर्क वगैरे असे करून ते झोनल ऑइल बनवले गेले आहेत, ज्याची लाईफ कमीत कमी 20 वर्ष आहे. म्हणजे काय करतो आपण, ते झोनल ऑइल एकतर जमिनीत किंवा भिंतीमध्ये इन्स्टॉल करतो ड्रिल वगैरे घेऊन. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या घरामधले जे इम्बॅलन्सेस आहेत ते सहजासहजी निघतात. मग याच्यामध्ये अक्षरशः नैऋत्यातले डोअर्स देखील ट्रीट होतात. जे लोक म्हणतात की अरे नैऋत्यातल्या डोअरला उपाय नसतात, पण आपल्याकडे आहे. तर झोनल ऑइल एक अशा पद्धतीने कार्य करतं की ते तुमच्या काय म्हणता येईल ना, न्यूरो सिस्टीमवर कार्य करतं. त्याच्यानंतर आपल्याकडे औरा ऑइल पण आहे, जे व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, जन्म वेळ, जन्म ठिकाणाच्यानुसार बनवलं जातं, जे पिट्युटरी ग्लँडवर काम करतं. तसे अनुभव लोकांना येतात. आपल्याकडे भरपूर फीडबॅक असतात लोकांचे फेसबुकवर, व्हॉट्सअप ग्रुप्सवर. आपले 5 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. लोकांनी भरपूर फीडबॅक देत असतात. डॉक्टर्स जनरली, म्हणजे डॉक्टर लोकांना देखील त्या औरा ऑइलचा इतका फायदा होतो, ते देखील माझ्याकडे त्यांचे फीडबॅक्स आहेत. झोनल ऑइल ट्रीटमेंट तर इतकी सुंदर आहे, म्हणजे आपण आता ऍक्च्युली आपण इंटिग्रेटेड वास्तूमध्ये आहोत. आपण मॉडर्न वास्तू तर आहोत, बिल्डिंग बायोलॉजिस्ट आहोत जर्मन टेक्निक पद्धतीने, आणि झोनल ऑइल, हे तिन्हींचं अमालगमेशन किंवा तिन्हींचं मिक्सिंग जर केलं तर आपण आता इंटिग्रेटेड वास्तू कन्सल्टंट असं म्हणायला हरकत नाहीये. अच्छा 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 सर, खरं तर अनेक सरकारी अधिकारी तुमचे क्लायंट्स आहेत, अनेक उच्चपदस्थ अधिकारी तुमच्याकडे येतात वास्तू कन्सल्टेशनसाठी. तर वास्तू कन्सल्टेशनचे वेगवेगळे पॅकेजेस जे आहेत ते तुम्ही देता, तर या पॅकेजेसची माहिती जरा आम्हाला सांगा. हो, निश्चित. आता होतं काय माहिती का, आपल्याकडे सरकारी अधिकारी जास्त आहेत, क्लास 1, क्लास 2 आणि सुपर क्लास 1 वगैरे. मग त्याच्यामध्ये कलेक्टर झाले, CP, DYSP, SP, पोलीस कॉन्स्टेबल पासून तर SP वगैरेंपर्यंत. तसेच बाकीचे पण आहेत, डॉक्टर्स आहेत वगैरे. तर होतं काय, आपलं बेसिक एक पॅकेज आहे, बेसिक वास्तू कन्सल्टन्सीचं, ज्याच्यामध्ये आपण मॉडर्न वास्तू पद्धतीने वास्तू बॅलन्स करतो आणि त्याचे सुंदर फरक पडतात. त्याच्यानंतर येतं सेमी ॲडव्हान्स. सेमी ॲडव्हान्समध्ये होतं काय की आपले बेसिक आणि झोनल ऑइल ट्रीटमेंट ह्या 2 गोष्टी आपण ॲड केल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि तिसरं पॅकेज आहे ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये मॉडर्न वास्तू पद्धती प्लस झोनल ऑइल ट्रीटमेंट प्लस बिल्डिंग बायोलॉजी, जर्मन टेक्नॉलॉजी, असे 3 पॅकेजेस आहेत. आपण कसं करतो, व्यक्तीच्या समस्या कशा आहेत, त्याला काय हवंय, त्याच्या अपेक्षा काय, त्याच्या समस्या काय, त्याचे प्रॉब्लेम्स काय, त्याचे प्रश्न काय, या सगळ्यांचा विचार करून आपण त्याला कोणतं पॅकेज द्यायचं हे ठरवलं जातं. असं नाही की बाबा चल याला बेसिकची गरज आहे ना आपण सेमीचं नाही. आम्ही आपलं एकच आहे, प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे व्यवहार करणे हे आपलं काय म्हणतात USP आहे. सर, आता आणखी एक विचारायचं की बऱ्याच जणांचा अशी धारणा आहे किंवा बरेच जण असं समजतात की दान करावं, दानधर्म करावा. तर दानधर्माचं महत्त्व किती आहे? फार आहे. स्वामी जे दत्तावतारी आहेत, त्यांच्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे साक्षात, म्हणजे अक्षरशः, म्हणजे दानाने तुमची प्रारब्ध शुद्धी फार लवकर होते. प्रारब्ध शुद्धी म्हणजे काय, तुम्ही काहीतरी चांगले वाईट कर्म केलेले आहेत ह्या जन्मी, मागच्या जन्मी, त्याच्यामुळे आज तुम्हाला ती काय भोगायला मिळते चांगलं वाईट. ठीक आहे, तर तुमचे जो वाईट प्रकार, जे वाईट कर्माचे जे फळं आहेत ते त्याला प्रारब्ध शुद्धी करण्यासाठी दान धर्मानी फार लवकर ती होते. बेसिकली काय होतं, दान धर्माचे 4 भाग होतात. जर समजा एखादा व्यक्ती 1 रुपया दान करत असेल तर त्याचा 25 पैसे हे त्याचे प्रारब्ध शुद्धी, म्हणजे पाप कर्म आहेत, दूषित कर्म आहेत त्याच्या शुद्धीकरणासाठी, 25 पैसे त्याच्या पुण्यासाठी, 25 पैसे त्याच्या पूर्वजांसाठी ज्यांना सद्गती प्राप्ती व्हावी म्हणून, आणि 25 पैसे त्याच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या पुण्यासाठी, पुढच्या फ्युचरसाठी, असे त्याचे 4 भाग होतात. पण दान ह्या हाताला कळता कामा नये. अपेक्षा विरहित, निरपेक्ष भावनेने आणि नाव नको गाव नको अशा पद्धतीने दान होणं गरजेचं आहे. म्हणजे आपली आयडेंटिटी गुप्त ठेवून हो, कुठेच नको. आपल्याला करायचं 1 रुपयाचं, छापायचं 100 रुपयाचं, दाखवायचं 100 रुपयाचं, हे जे प्रवृत्ती ही अतिशय चुकीची आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणखी एक सर की जर नैऋत्य दिशेला खड्डा असेल किंवा बोर असेल तर मग काय करायचं अशा वेळी? होतं काय माहिती का, बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये असं सांगतात की अरे नैऋत्येला खड्डा आला किंवा बोर आलं वगैरे, तर
ॲक्च्युली त्याच्यामुळे होतं काय ना, सगळी मुळात पृथ्वी तत्व ही नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची आहे. पृथ्वी तत्व सगळ्या तत्वांना, आपल्या घरामध्ये पंचतत्व आहे जसं मी मागं सांगितलं, सगळ्या तत्वांना होल्ड करणारं पृथ्वी तत्व आहे. तिथेच इतका मोठा डिस्टर्बन्स आला तर बाकीचे तत्व ऑटोमॅटिक सगळे डिस्टर्ब होऊन जातात किंवा इम्बॅलन्स होऊन जातात. तर त्याच्यावर आपल्याकडे झोनल ऑइल ट्रीटमेंट आहे, जेणेकरून आपण जरी तिथे खड्डा असेल, विहीर असेल, बोर असेल, तरीही आपण तिथे एकतर ते बिल्डिंग बायोलॉजी पद्धतीने किंवा झोनल ऑइल ट्रीटमेंटने आपण त्याला ट्रीट करून तो जो दोष आहे तो घालवू शकतो. तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल की तुमच्या वास्तूमध्ये काही दोष आहेत आणि त्याचं निवारण तुम्हाला करायचं असेल, मॉडर्न वास्तू कन्सल्टेशन घ्यायचं असेल, तर तुम्ही सुद्धा अभिजित सरांशी संपर्क साधू शकता. स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय 7378556546 या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे, एक मेसेज सोडायचा आहे आणि सर नक्कीच त्या मेसेजला रिस्पॉन्ड करतील आणि तुमच्याशी संपर्क साधतील. वास्तू व्हिजिटला सर स्वतः येतील. यानंतर सर तुम्ही इतकं चांगलं कन्सल्टेशन केलं, खरं तर या सगळ्या पद्धतीने तुम्ही कन्सल्टेशन करताय आणि अनेक क्लायंट्स आहेत तुमचे आणि तुम्ही आणखी वेगवेगळ्या खरं तर पद्धती आणताय, जसं की झोनल ऑइल ट्रीटमेंट सारखी पद्धत तुम्ही आणलेली आहे. तसंच आणखी किंवा स्पंदनांची शुद्धी जमिनीच्या त्याबद्दल सुद्धा. आता ॲक्च्युली जनरली मी तुम्हाला सांगू, प्रत्येक वस्तूला स्पंदन आहेत, व्यक्तीला पण असतात, जिवंत व्यक्तीचे पण स्पंदन असतात, मृत व्यक्तीची पण स्पंदनं असतात. ते एकाला ते व्हायब्रेट करत असतात. तसंच होतं काय माहिती का, आता ह्या स्पंदनशास्त्र हा एक प्रकार आहे, जनरली आपल्याकडे त्याच्यावर रिसर्च चालू आहे, असं नाही की नाही आहे, पूर्वीपासून चालू आहे, आत्ताही चालू आहे. पण फॉरेनमध्ये थोडे ॲडव्हान्स इक्विपमेंट्स असतात, मशिनरीज असतात, त्याच्यामुळे होतं काय की ते थोडे ॲडव्हान्स आपल्यापेक्षा पुढचे असतात. मग म्हणूनच त्यांचं आणि आपलं दोघांचं एकत्रीकरण करून आपण इंटिग्रेटेड वास्तू कन्सल्टन्सी चालू केलेली आहे. आता माझ्याकडे अशा केसेस असतात की जनरली बऱ्याच वर्षापासून मूल होत नाही वगैरे, सगळे काय करून ते बसलेले असतात वगैरे वगैरे. मी आधी सांगतो, मेडिकल ट्रीटमेंट इज मस्ट. मेडिकल ट्रीटमेंट इज मस्ट. मेडिकल ट्रीटमेंट घ्या आणि मग वास्तू करा. तर आता अशा काही केसेसमध्ये मी मागे पण सांगितलं की मूल वगैरे होईला पण त्यांना ते सोपं जातं. मग काही स्पर्म काउंट कमी असेल, एक्स काउंट कमी असेल लेडीजमध्ये किंवा त्यांची फर्टिलिटी इश्यूज असेल, तर आपण ते ट्रीट करतो मॉडर्न पद्धतीने. त्याच्यानंतर त्यांना संतती प्राप्त झाली. आता परवा दिवशी माझं एक क्लायंट होतं, म्हणजे असे 10तून 6 जणांना तरी होती, बाकी करणारा तो आहे. आणि मेडिकल ट्रीटमेंट इज मस्ट. नक्की. पण ह्या गोष्टी होतात. परवा आमचे एकच जवळच्या एक व्यक्ती आहेत कोल्हापूर साईडचे, त्यांना पुत्ररत्न झालं, नंतर एकांना कन्यारत्न झालं मागच्या 2 दिवसांपूर्वी. ह्या गोष्टी अशा होतात. नक्की सर, तुम्ही इथे आलात आणि यासंबंधी मार्गदर्शन केलं. दरवाजांचं महत्त्व काय आहे, जमिनीचं स्पंदन कसं असायला पाहिजे, किंवा जर ते नकारात्मक असेल तर सकारात्मक कशा पद्धतीने करता येतं त्याविषयी सांगितलं. त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.